डोंगरकिनी अंमळनेर हायवेवर एकाचे अपहरण करून लूट केल्याची घटना घडली आहे. सदर घटना दिनांक 21/5/2024 रोजी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. म्हणून या प्रकरणी दिनांक 4/6/2024 रोजी 1:06 दुपारी अंमळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंगरकिनी ते अंमळनेर हायवेवर फिर्यादी हा त्याच्या गावी लातूर येथे जाण्यासाठी रवी दर्शन गाडीजवळ हडपसर पुणे येथे थांबलेला असताना यातील आरोपी यांनी फिर्यादीस यांना तू लातूरला जायचे आहे असे सांगून त्याचे गाडीत बसवून लातूर येथे जाण्यासाठीचा मार्ग सांगितलेला तो मार्ग बदलून अहमदनगर ते बीड हायवे रोडने गाडी आणून एका अज्ञातस्थळी थांबून चालक आरोपीने फिर्यादीच्या डोक्याला गावठी कट्टा लावला आणि मागील सीटवर बसलेल्या आरोपीने लोखंडी टांबीने फिर्यादीच्या दोन्ही पायांना गुडघ्यावर मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीचे दोन्ही हातपाय बांधून डोंगरकिनी ते अंमळनेर दरम्यान फिर्यादीस हाताने मारहाण करून त्याच्याकडील ATM कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, लॅपटॉप जबरदस्तीने काढून घेतला. अंमळनेर येथील ताजपान सेंटरजवळ गाडी थांबून फिर्यादीस त्याच्या महाराष्ट्र बँकेचे ATMचा पासवर्ड विचारून ATMमधून 20,000 रुपये काढून घेतले. तसेच फिर्यादीस त्याच्या बँक खाते HDFC या खात्यामधून देखील नेट बँकिंग कस्टमर ID आणि पासवर्ड विचारून फिर्यादीच्या खात्यातील शिल्लक चेक करून तुला मारण्यासाठी आम्हाला सुपारी मिळाली आहे, तुला जिवंत राहायचे असेल तर 10 लाख रुपये दे अशी खंडणी मागून तडजोडी अंती रोख 7 लाख रुपये स्वीकारले. त्यानंतर पुन्हा फिर्यादीच्या बँक खात्याचा ATMमधून 50,000 रुपये काढून घेऊन फिर्यादीचे 2 मोबाईल व महाराष्ट्र बँकेचे ATM कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, लॅपटॉप परत दिले व फिर्यादीस अंमळनेर चौकात सोडून दिले. म्हणून या प्रकरणी फिर्यादी बालाजी शंकरराव कोपले, वय 43 वर्ष, व्यवसाय नोकरी, मुक्काम पोस्ट वासनगाव, तालुका लातूर, जिल्हा लातूर यांच्या फिर्यादीवरून पांडुरंग रंगाजी होंडाई कंपनीचा कोरा कार क्रमांक MH24 तसेच चा मालक नावगाव माहीत नाही व इतर 2 इसम यांच्या विरोधामध्ये अंमळनेर पोलीस ठाण्यात कलम 392, 384, 506, 34 भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.